नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण हटके अशी रेसिपी बनवणार आहोत. समजा आपल्याला पोळी भाजी, रोजचं पोळी भाजी किंवा वरण भात ते सगळं खाऊन कंटाळा आला, तर आपण ही रेसिपी आपण वन डिश म्हणून ट्राय करू शकतो. एकच सिंगल आपण तेवढीच बनवायला लागतं. म्हणजे बाकी सगळं काही आपल्याला बनवावं लागत नाही. आणि सारखं वरण भात, पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. तर कधीतरी आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे परोठे. मेथीच्या भाजीचे परोठे म्हणजे मेथीचे परोठे. तर ते आपण प्रवासात सुद्धा 2-3 दिवस छान टिकतात आणि आपल्याला नेहमी चव बदल हवी असते नेहमी जेवणामध्ये. तर त्याच्यासाठी पण आपण ही रेसिपी आपण ट्राय करू शकतो. तर त्याच्यासाठी मला साहित्य लागणार आहे. मेथीची भाजी लागणार आहे. मी एक जुडी मेथीची भाजी, एवढी मला काही लागणार नाही आहे, पण मी एक जुडी आणली होती. ती मी आता अशी पाण्यात बुडवून ठेवलेली आहे. तर ती मी निवडून घेतलेली आहे. आणि नेहमी मेथीची भाजी घेताना अशी पानाच्या हे जे पान असतं त्याला अशी लाल रंगाची अशी कोर असते. तर लाल रंगाची कोर म्हणजे ती नाशिक मेथी असते आणि चवीला ती खूप चविष्ट असते. तर तशी बघून घ्यावी. कोर असं लाल आहे का ते बघून घ्यावं, म्हणजे ती छान असते. तर तशी मी लाल कोराची मेथीची भाजी आणलेली आहे. एक जुडी निवडून पाण्यामध्ये 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलं आहे आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवली. तर ती अशी छानपैकी फुलली आहे. तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते किती घ्यायचं ते. आणि इथे मी ही माझ्याकडे मोठी वाटी आहे. त्या मोठी वाटीने मी अर्धा वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि ह्याच वाटीने मी दोन दोन गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ते आता आपण चाळून घेणार आहोत परातीमध्ये. त्यासोबत मला लागणार आहे 2 टेबलस्पून आहेत तेवढे भरून मी तीळ घेतलेले आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ज्या कमी तिखट असतात. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, सोलून घेतलेल्या आहे. जरा मोठा आहे लसूण, तर म्हणून मी 5च घेतलेले आहे. आणि नंतर मला लागेल धना पावडर आणि जिरा पावडर आणि सोबत लागणारे लाल तिखट, हळद आणि थोडंसं तेल लागणार आहे बनवण्यासाठी. तर चला सुरुवात करूया आपण रेसिपी बनवण्यासाठी. तर अगोदर आपण परातीमध्ये पीठ चाळून घेऊया. इथे मी परात घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण गव्हाचं पीठ चाळून घेतोय. आणि खूप छान लागतात हे, गरम गरम पण छान लागतात. आणि प्रवासात न्यायचे असेल तर 2-3 दिवस सहज आरामात टिकतात. तर आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया. आता जे मी चण्याचं पीठ घेतलं होतं ते पण मी आता असं चाळून घेतलंय. अशा गुठळ्या सगळ्या गुठळ्या अशा मोडून घेतलेल्या आहेत. बघू शकता पीठ आपलं चाळून झालेलं आहे. तर आपण हे आता थोडं साईडला ठेवू. इथे मी छोटा मिक्सर घेतलेला आहे. मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. ह्या अशा अर्ध्या अर्ध्या अशा कट करून आपल्याला वाटण करायचं आहे. आणि यात अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडंसंच पाणी घालायचं आहे. पाणी घालून असं थोडंसं आपण वाटूया. थोडं पाणी घालून वाटूया. बघू शकता छान वाटून झालेलं आहे. फक्त हिरवी मिरची आणि लसूण त्याचं मी असा बारीक असा ठेच्यासारखं करून घेतलेलं आहे. तर ते कुटून घेतलं तर जरा थोडं जाडसर होतं, म्हणून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. मी आता हे 2 टेबलस्पून घेतलेलं आहे, पण 1-1.5 टेबलस्पून भरपूर झालं प्रमाणात. याच्यात अर्धा चमचा हळद जाणार आहे. आपण हिरवी मिरची घेतली म्हणून आपण लाल तिखट कमी टाकणार आहोत. आणि मिरची पण आपण कमी तिखटच घ्यायची, म्हणजे मग आपण लाल तिखट पण इथे टाकणार आहोत. इथे धना पावडर जाईल 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा टाकूया. जिरे पावडर अर्धा चमचा.
नंतर हे वाटलेलं हे छान असं मिक्स करायचं. आणि चवीनुसार मीठ जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी, ती आता इथे आपण टाकणार आहोत. आता ज्या पिठाच्या अंदाजाने मी घेतलेले आहे असे 2 उंदर येतील तेवढं 2. अख्खी जुडी काय लागली नाही, बहुतेक अंदाजाने अर्धी जुडी आहे. ही आता मी बारीक कट करून घेते. खूप बारीक नाही करायची, थोडी अशी जाडसर वगैरे कट करून ती यात मिक्स करायची. पानं अशी मोठी मोठीच ठेवायची, खूप काही बारीक नाही करायचंय तिला. जनरली मेथीची भाजी सगळ्यांनाच आवडते, म्हणजे काय असं हे नाही की बाबा कुणाला आवडणार नाही. तर जवळजवळ मी अर्धी जुडी वापरलेली आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहे. आणि आपण जसं पीठ मळतो तसं आपण ह्याला मळून घेणार आहोत. इथे आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण छान जसं आपण पोळ्यांना पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. सगळं मी साहित्य व्यवस्थित टाकलेलं आहे. तुम्हाला जर खूप आणखीन बारीक चिरायची असेल मेथी तर तुम्ही चिरू शकता. मी असं निवडतानाच मी फक्त पानं घेते. आणि थोडी आता आम्ही भाजी करताना तर बिलकुल चिरतच नाही, कारण का मेथी जास्त चिरली की मग ती कडू होते, म्हणून न चिरता करतो. पण पराठ्यांना असं थोडंसं ठीक आहे, थोडंसं तुम्हाला वाटलं तर बारीक करू शकता तुम्ही. इथे मिक्सर धुवून घेऊया आपण. जे लसूण आणि हिरवी मिरची वाटली होती ना त्याची आपण वापरूया आपण. आता हे मी छान पीठ मस्त मळून घेते. बघू शकता छान पिठाचा गोळा झालेला आहे. थोडंसं आपण तेलाचा हात लावूया. बघू शकता छान असा गोळा झालेला आहे. याला आता 5 ते 7 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. आणि लाटताना आपल्याला तांदळाची पिठी मी चाळून घेतली आधी, अर्धा वाटी घेतली आहे पीठ. ते आपण जेव्हा आपण पराठा लाटणार आहे त्याला तांदळाची पिठी आपण यूज करणार आहोत. तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लॉवर ह्या दोन्हीपैकी काही यूज केलं तरी परोठे खूप छान होतात. तर त्याच्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे 5-10 मिनटं मी असं भिजवून ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलं होतं. आता ते आपण करायला घेऊया. आधी तवा ठेवते गॅसवर. थोडा मीडियमच ठेवायचा आहे गॅस. तवा गरम होईपर्यंत आपण इकडे लागू. तव्याला आधी थोडंसं पोळपाटाला असं थोडंसं तेल लावायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे एवढं तुम्हाला जेवढा लहान मोठा कसा हवा असेल तसं घ्यायचं आहे गोळा. इथे मी तांदळाची पिठी यूज केलेली.
आपण जशी घडीची पोळी करतो त्याप्रमाणे आपल्याला लाटायचं आहे. छान लाटली जाते. सहसा परोठा म्हणजे ना रेसिपी बिघडत नाही, कोणी अगदी सहज करू शकतो. थोडं जाडसर, जास्त नाही, पोळीपेक्षा थोडी जाड, अगदी पातळ नाही लाटायची. आपलं लाटून झालेलं आहे. इकडे तवा आपला गरम होतो. तवा आपला छान गरम झालेला आहे. तवा गरम झाला की नाही आपण आहे ना थोडेसे 2-3 थेंब तव्यावरती टाकून घ्यायचं. छान पुसून घ्यायचं. इथे मी ताटली घेतलेली आहे परोठा बनला की त्यात ठेवण्यासाठी. त्याच्यावर आपण टिश्यू पेपर ठेवणार आहोत. थोडा गॅस आपण फास्ट करायचा. बऱ्यापैकी गरम झालेला आहे. आता आपण परोठा ह्याच्यावरती टाकू. गॅस आपण फास्ट केलेला आहे. तर वरची साईड आपण जोपर्यंत अशी शिजल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत आपण पलटी नाही करायचं. आता मागची साईड आपण छान शेकून घेऊया. बघू शकता मागची साईड आपली शेकलेली आहे. आता आपण परत पलटलेलं आहे. असं दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून व्यवस्थित शेकून घ्यायचं. गॅस कमी करायचा आहे. असं तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण लाटू शकता. हा मी दुसरा गोळा घेतलेला आहे. असं लांब लाटायचंय. मध्ये असं त्याला थोडं पण इथे तेल लावणार आणि हे याच्यावर असं या पद्धतीने पण तुम्ही परोठा लाटू शकता. हे बघा हा पण तयार आहे. दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला लाटून दाखवलंय. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता हा आपण तव्यावर टाकणार. गॅस थोडा फास्ट करायचा आहे. पूर्ण भाजल्यानंतर तेल टाकायचं आपल्याला. आधी पूर्ण शेकून घ्यायचं आहे. या स्टेजला आपण तेल सोडणार आहोत. दोन्ही साईडने छान भाजून झालेलं आहे. बघू शकता सगळीकडे असं तेल लागलं पाहिजे.
बघू शकता छान भाजून झालेला आहे. आता आपण ताटीत काढणार आहोत. अशाप्रमाणे मी आता सगळे परोठे लाटून घेणार आहे. गॅस बंद करतो तो आपण. बघू शकता मी 2 पराठे असे तुम्हाला लाटून दाखवलेले आहेत. आता बाकीचे मी नंतर लाटते. तर हे सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर खूप छान लागतात किंवा नुसतेसुद्धा खूप छान लागतात. शेंगदाण्याची चटणी असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात आणि प्रवासात पण आपण 2 ते 3 दिवस टिकतात. आणि आपल्याला चेंज म्हणून 1 डिश मेनू हवा असेल तर आपण हे डिनरसाठी किंवा लंचसाठी बनवू शकतो. तर नक्की मेथीचे परोठे करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.